अलीकडे हिंदू धर्म आणि हिंदू धर्माबद्दलच्या कल्पना याची काहीही माहीत नसताना हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये हजारो लोक सामील होतात. त्या सगळ्यामागे एक सुसूत्र रचना कार्य करते की 2024 राष्ट्रीय सेवक संघाला स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होतात. ही शताब्दी साजरी जर करायची असली तर सावरकरांच्या पासून हिंदू राष्ट्राचं बाळगलेलं डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी असोत, हेडगेवार असोत, गोळवलकर गुरुजी असोत, ते अटल बिहारी वाजपेयी किंवा छुपा रुस्तुम नरसिंह राव RSSचे ते कार्यकर्तेच होते. तर यापर्यंत अनेकांनी हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी ह्या सगळ्या स्टेप बाय स्टेप काही पायऱ्या ओलांडल्या आहेत. एखाद्या धर्माचं राष्ट्र व्हावं हे स्वातंत्र्यापूर्वीची कल्पना होती का? निश्चित नव्हती. स्वातंत्र्यापूर्वी ज्या बलिदान झालेले आहेत हजारो स्वातंत्र्य सैनिकांचे, त्यातून निर्माण झालेली जी भारतीय राज्यघटना आहे ती धर्मनिरपेक्ष आहे. धर्मनिरपेक्ष याचा अर्थ मी जो काढतो ते सर्व धर्म समभाव, प्रत्येक धर्माबद्दल असणारा आदर हा आहे. आणि मला असं वाटतं की हिंदू धर्मच जर आम्हाला कळला नाही तर आम्ही हिंदू धर्माचं समर्थन कुठल्या आधारे करायचं हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारायला हवा. आणि हिंदू धर्माचं खरं स्वरूप काय आहे हे मला जे अल्पमतीप्रमाणे कळलं ते मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो. महाभारत आणि रामायण, गीता हे हिंदू धर्माचे महत्त्वाचे धर्मग्रंथ आहेत. गीता हे महाभारतावरचं भाष्यच आहे. महाभारत, रामायण हा हिंदूंचा इतिहास नसून ती महाकाव्य आहेत आणि गीता हा एका महाकाव्यावरची भाष्य आहे. मायथॉलॉजी अँड हिस्ट्री आर डिफरंट. यात अनेक वेळा गल्लत केली जाते आणि त्यामुळे हिंदू धर्माचे खरे स्वरूप आपल्याला समजून येत नाही. त्यातूनच अनेक समज गैरसमज होतात. हिंदू धर्माचा संस्थापक, उगम इत्यादी तपशिलात मी आज जात नाही. धर्माच्या अनेक व्याख्या आहेत. माझ्या अभ्यासात सर्वात सोपी सुटसुटीत व्याख्या मी तुम्हाला सांगणार आहे. ती सर्वच धर्मांना लागू पडते. त्यामुळे सर्व धर्म समभाव साधता येतो. ती म्हणजे धर्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धत, मार्ग होय. रिलिजन इज अ वे ऑफ लाईफ. या संदर्भात एक छोटी कथा सांगतो की महाभारतामधली आहे ती. आपणाला माहिती असेल, एका झोपडीत गरीब नवरा बायको राहत असतात. रात्री जेवणाची वेळ झाली होती. ते जेवायला सुरुवात करणार इतक्यात एक भुकेला अतिथी येतो. हे दोघे आपले ताट त्याच्या पुढे ठेवतात. तो जेवतो, तृप्त होऊन आशीर्वाद देऊन निघून जातो. त्या ठिकाणी काही अन्नाचे कण जमिनीवर पडलेले असतात. इतक्यात झोपडीत एक मुंगूस येते. ते त्यात लोळते. त्याचे अर्ध लोळलेलं अंग सोनेरी होतं. पुढे अनेक ठिकाणी ते जातं. राहिलेले अंग सोनेरी होईल का पाहतं, पण ते होत नाही. मोठ्या आशेने ते पांडवांच्या राजशी यज्ञ झाल्यानंतर त्याच्या राखेमध्ये लोळण्यासाठी येतं आणि ते लोळून पाहतं. त्यावेळी ते म्हणतं की नाही, इथं नाही. जे झोपडीत होतं ते इथं नाही आहे. त्यावेळेला सारे पांडव आणि कृष्ण तिथं उभे असतात. ते त्याला विचारतात. ते मुंगूस म्हणजे एक यक्ष असतं, तो बोलतो. ते विचारतात की तू असं का बोलतोस? तर ते सगळी कथा सांगतो. आणि झोपडीत जे सत्य आहे, दिव्यत्व आहे, खरा त्याग आहे, तो राजवाड्यात नाही, असा त्या कथेचा अर्थ आहे. या कथेचा भावार्थ असा की धर्माचे खरे रहस्य त्यागात आहे. रामकृष्ण परमहंस म्हणत असत की गीता गीता असे जर अनेक वेळा तुम्ही म्हणाल तर त्याग त्याग असं तुम्हाला ऐकू येईल. प्रत्येक धर्मात त्यागाला अपार महत्त्व आहे. चारित्र्य संपन्नता जीवनाला महत्त्व आहे. किंबहुना नैतिक आचरण हा धर्माचा पाया आहे. 11व्या शतकात युरोपमध्ये त्यागी लोकांचा संघ निर्माण झाला. त्याला सिस्टर रशियन म्हणत. आरोग्यविषयी दऱ्याखोऱ्यात त्यांनी सामाजिक आरोग्यविषयी क्रांती केली. त्यागातून युरोपियन संस्कृती मोठी झाली.
1224 मध्ये सेंट फ्रान्सिसने इंग्लंडमध्ये परस्पर फायर नावाच्या संन्याशाला पाठवले. त्याने प्रचंड काम केले. त्या त्यागातून इंग्लंडची सुधारणा झाली. येशू ख्रिस्ताच्या त्यागातून जगभर मानवजातच उंचावली. तत्वज्ञान आणि धर्मामध्ये सुद्धा फरक आहे. जे नाते विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे तेच नाते तत्वज्ञान व धर्माचे, असं अनेक वेळेला मी माझ्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे. एक सैद्धांतिक भाग आणि दुसरा त्याचे प्रात्यक्षिक भाग. ज्या भारतीय संस्कृतीचे आपण वारसदार म्हणतो तिचे तत्वज्ञान हे फार महत्त्वाचे अंग आहे. तत्वज्ञान म्हणजे आपल्या अनुभवाचा साकल्याने केलेला विचार, जीवनाची सर्वंकष मीमांसा, जीवनाकडे पाहण्याची वैचारिक पद्धत. आपल्याकडे तत्वज्ञानास दर्शन म्हणतात. ती यथार्थ आहे. तत्वज्ञान म्हणजे जीवनदर्शन, जीवनाकडे पाहण्याचा सम्यक दृष्टिकोन. त्यामुळे कोणत्याही जनसमूहाची संस्कृती समजून घ्यायची असेल तर त्या समाजाचा जीवनाकडे पाहण्याचा सम्यक दृष्टिकोन म्हणजेच त्या समाजाचे तत्वज्ञान. हे समीकरण जगातील सर्वच धर्मांना लागू आहे. जीवनाप्रमाणे तत्वज्ञानात ही विविधता असते, पण त्या विविधतेत एकता आहे. भारतीय तत्वज्ञानाचे हे खास वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. महत्त्वाची भारतीय दर्शने 9 आहेत. एक चार्वाक म्हणजे लोकायत, 2 जैन, बौद्ध, न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. आस्तिक आणि नास्तिक दर्शने अशी त्यांची विभागणी करतात. म्हणजे परमेश्वराचे अस्तित्व मानणारी आणि नाकारणारी असा याचा अर्थ नाही. परमेश्वरी कल्पना भारतीय तत्वज्ञानामध्ये गौण आहे. आस्तिक म्हणजे वेदांचे प्रामाण्य मानणारी दर्शने आणि नास्तिक म्हणजे वेदांचे प्रामाण्य नाकारणारी दर्शने. या अर्थाने चार्वाक, जैन, बौद्ध ही 3 दर्शने नास्तिक उघड आहेत. सांख्य व पूर्वमीमांसा परमेश्वराचे अस्तित्व उघड नाकारतात. तरी ती वेद प्रामाण्यवादी असल्याने त्यांची गणना आस्तिक दर्शनात केली जाते. खरी वेदनिष्ठ दर्शने म्हणाल तर पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा म्हणजे वेदांत हीच खरी वैदिक दर्शने आहेत. साधारणपणे सामाजिक संदर्भामध्ये न्याय, वैशेषिक, सांख्य व योग यांनाही वैदिक दर्शने म्हणतात. ही 6 दर्शने म्हणजे षट दर्शने म्हणून ओळखली जातात. माझे वैयक्तिक मत म्हणाल तर वेद हे अपौरुष आहेत आणि त्यांची रचना लाखो वर्षापूर्वी झाली आहे. हे मत मला मान्य नाही. ख्रिस्तपूर्व सुमारे 1500 वर्षामधले वेदांची रचना झाली हे मत संयुक्तिक मला वाटते. हिंदू धर्मातील वेद हे मानवजातीचे सर्वात प्राचीन वाङ्मय आहे असे म्हणता येणार नाही. त्यापूर्वीही इजिप्शियन आणि बॅबिलोनियन या संस्कृतीचे वाङ्मय शोधले गेले होते. वेद 4 आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद. प्रत्येक वेदाची संहिता, ब्राह्मणे, आरण्यके व उपनिषद असे 3 भाग पडतात. संहितेत मुख्यतः देवतांच्या स्तुतीपर मंत्र असतात. ब्राह्मण ग्रंथात प्रामुख्याने यज्ञक्रियांचे वर्णन व ते कसे करावेत याची चिकित्सा असते आणि आरण्यके व उपनिषदात या तत्वविचार हाच प्रमुख विषय असतो. ऋग्वेद व अथर्ववेद यांनाच मूलवेद मानता येईल. यजुर्वेदातील बराचसा भाग ऋग्वेदातून घेतला आहे. त्याचप्रमाणे सामवेदातलाही बराचसा भाग ऋग्वेदातून घेतला आहे. ऋग्वेदातील धर्मभावना देवतेपुढे विनम्र होऊन तिच्या कृपा प्रसादाने इष्ट गोष्टी प्राप्त व्हाव्यात अशी आहे. तर अथर्ववेदाचा भर यातू विद्येवर म्हणजे जादू टोण्यावर आहे. मंत्र हे स्वतःच्या सामर्थ्याने काही गोष्टी घडवून आणतील आणि ठराविक कर्मकांड आचरल्यास आपणाला हव्या त्या गोष्टी देवतांना करणे भाग पडेल असे अथर्ववेदाचे मत आहे. काही मंत्र जारण मारणाच्या उच्चाटन अशासाठी, तर काही मंत्र पाऊस पाडणे, रोग बरा करणे अशा चांगल्या गोष्टीसाठी असतात. मुळात यज्ञ हा मानववीर होता. त्याच्या भोवती अनेक मानवी भावनांचे आरोपण झाले आहे. कालांतराने त्याला निसर्ग शक्तीचे प्रतीक मानले. इंद्र, वरुण, अग्नी इत्यादी वैदिक देवतांची निर्मिती ही मेघांचा गडगडाट, वादळे, पाऊस, दिवस रात्र अशा नैसर्गिक घटनाशी कार्यकारी शक्ती अशा स्वरूपाचा होता. निसर्ग शक्तीपुढे स्वतःच्या दुर्बलतेच्या जाणीवेने मानवाने देवतांचा स्वीकार केला.
ही गोष्ट जगाच्या पाठीवरच्या विविध धर्मात समानतेने आढळते. जगाच्या पाठीवर कोणताही धर्म असू दे, त्याचा मूळ पाया नीती आहे. नैतिक आचरणाशिवाय धार्मिक माणसाची प्रगती होऊ शकत नाही. सन्मार्गावर चालत राहणे म्हणजे नीती. प्रत्येक धर्मामध्ये अशी उंच शिखरे आहेत, तशा दऱ्याखोरे आहेत. हिंदू धर्माचे खरे स्वरूप चातुर्वर्ण्य नव्हे, भेदाभेद नव्हे, गरीब श्रीमंत नव्हे, तर सर्वे सुखिना संतु, सर्वे भद्राणी पश्यंतु किंवा वसुदैव कुटुंब, सारे जगच एक विशाल कुटुंब आहे, ह्या उदात्त विचार आहे. काही लोकांचा गैरसमज आहे की स्वामी विवेकानंदांनी जागतिक धर्म परिषदेत हिंदू धर्माचा प्रचार केला. वास्तविक त्यांनी मांडला तो विश्वधर्म मांडला. जशा साऱ्या नद्या अंतिमता समुद्राला मिळतात, त्याप्रमाणे सारे धर्म शेवटी एकाच सत्याप्रत पोचतात. स्वामी विवेकानंदांना अमेरिकेतल्या यशस्वी कामगिरीनंतर भारताकडे परतले, तेव्हा ते कोलंबो मार्गे रामेश्वरला आले. तेथे त्यांचे व्याख्यान झाले. त्यातील एक वाक्य रामेश्वर मंदिराच्या एका कमानीवर कोरलेले आहे. ते मला फार फार महत्त्वाचे वाटते. जणू तो विवेकानंदांच्या जीवन संदेशाचे सार आहे. रिलिजन डज नॉट कन्सिस्ट इन टेम्पल्स नॉर इन रिलिजियस सेरेमनीज, बट इट कन्सिस्ट इन प्युअर अँड सिन्सिअर हार्ट. खरा धर्म मंदिरामध्ये नसतो, धार्मिक समारंभातही नसतो, तर तो चारित्र्य संपन्न आणि प्रामाणिक हृदयात असतो. आता म्हणून या धर्मांचा जर आढावा घेतला तर बुद्ध धर्म, सिद्धार्थ गौतम बुद्ध यांची जीवनकथा ऐकणाऱ्यांना मनशांती, करुणा आणि आनंदाची लहर निर्माण करते. भारतात आणि जगभर अनेक ठिकाणी बुद्धानुयायी आढळतात. ते पाहून भारत ही बुद्धभूमी आहे याचा सार्थ अभिमान वाटतो. एडविन अर्नोल्ड यांनी बुद्धांचा गौरव लाईट ऑफ एशिया, आशियाचा दीपस्तंभ या पुस्तकातून केला आहे. पाली भाषेत आणि सम्राट अशोकाने उभारलेला स्तंभ व शिलालेख व त्रिपिटकातून बुद्ध तत्वज्ञानाचा ठेवा आजही जतन केलेला आहे. बुद्धाने मध्यम मार्ग, 4 आर्य सत्य आणि अष्टांग मार्ग दाखवला. दुःखाचे कारण आसक्ती असते, ती सोडली तर दुःख दूर होते. शेवटी अत्तदीप भव, तू स्वतःचा दीप बन, मार्गदर्शक बन, असा संदेश बुद्धाने दिला. आता जैन धर्माबद्दल जर सांगायचं झालं थोडक्यात, तर हा एक प्राचीन धर्म आहे. भगवान महावीर हे 24वे तीर्थंकर आहेत. त्यापूर्वी 23 तीर्थंकरांची परंपरा या धर्माला लाभली आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह या जीवनमूल्यांना त्यांनी महत्त्व दिले आहे. बुद्ध आणि महावीर जवळजवळ समवयस्क आणि बिहार प्रांतात त्यांचा संचार होता. आता आपण ख्रिस्त धर्माविषयी थोडं विचार करू. या धर्माचा धर्मसंस्थापक भगवान येशू ख्रिस्त, याचे सारे जीवन 32 वर्षांचे. तो प्रचलित रूढी परंपरांना धक्का देणारा क्रांतिकारक होता. त्याने समाज परिवर्तन घडवले. त्याच्या 3 आज्ञा, शेजाऱ्यावर प्रेम करा, शत्रूवरही प्रेम करा आणि एकमेकावर प्रेम करा. भारतातील 18 भाषांमध्ये व जगातील अनेक भाषात बायबल या धर्मग्रंथाचा प्रसार झाला आहे. आता बहाई धर्माबद्दल पाहू. 1844 साली बाब आणि बहाउल्लांनी या धर्माची स्थापना तेहरानमध्ये केली. वैश्विक श्रद्धेवर हा धर्म आधारित आहे. 1863 साली त्यांना तुरुंगवास झाला व पुढे 43 वर्षे अज्ञातवासात घालवल्यावर त्यांनी प्रेषित म्हणून जाहीर केले. त्यांनी 12 तत्वे मांडली. त्यांनी धर्म एकच मांडला, एकता मांडली. धर्माधर्मातली जातपात, धर्मभेद मानला नाही. जगभर त्यांचे लाखो अनुयायी पसरलेले आहेत. इस्लामबाबत असं सांगता येईल की अरबी भाषेत इस्लाम म्हणजे संपूर्ण समर्पण, शरणागती, आज्ञापालन. दुसरा अर्थ असा होतो की शांती, संरक्षण. अल्लाला समर्पण करून त्याच्या आज्ञेने जीवन व्यतीत करणाऱ्याला शांती मिळते. अल्लाकडून आलेला संदेश, आज्ञा संकलित केलेला कुराण हा पवित्र धर्मग्रंथ आहे. नमाज ही प्रार्थना, रोजा, हाज, नमाज याला जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. जकात आणि खैरात यालाही महत्त्व दिले आहे. मोहम्मद पैगंबर हे इस्लामचे शेवटचे प्रेषित, पण अल्लाह हा सर्वश्रेष्ठ असा मानलेला आहे. शीख धर्माबद्दल म्हणाल तर या महत्त्वाच्या धर्माचे संस्थापक गुरु नानक होते. या धर्माचा पवित्र धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिब आहे. पंजाबमध्ये सुवर्ण मंदिर हे त्यांचे तीर्थक्षेत्र होय. मणिकर्णिका, नांदेड, पाटणा ही ठिकाणे शीखांची श्रद्धास्थाने होत. हा धर्म समता, बंधुभाव व शौर्याचे प्रतीक आहे. महाराष्ट्रातील थोर संत नामदेव यांचे अभंग गुरु ग्रंथ साहिबमध्ये या त्यांच्या धर्मग्रंथात समाविष्ट केलेले आहेत. खरे पाहता धार्मिक कर्मकांड व त्याचा अतिरेक वाढल्याने समाजाची हानी होते.
त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे, विवेक बुद्धी वापरणे हे समाजाच्या व व्यक्तीच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक ठरते. विज्ञान व धर्म यात संघर्ष वा विसंवाद निर्माण होण्याची गरजच नाही. पूर्वीचे विज्ञानाने निर्माण केलेले विश्वचित्र पॅराडिम हे जडवादी होते. सारे जग म्हणजे घड्याळातील मोठे चाक लहानाला फिरवते तसे जग हे यांत्रिक मानले जात होते. परंतु हा जडवादी दृष्टिकोन आता राहिलेला नाही. गुरुत्वाकर्षणाचा शोध, त्यानंतर विद्युत चुंबकीय शक्तीचा शोध, क्वांटम मेकॅनिक्स आणि डॉक्टर आईन्स्टाईनने तर सांगितले की स्थलकाल सापेक्षता सिद्धांत मांडला. या सुनियंत्रित विश्वरचनेमागे वैश्विक बुद्धिमत्ता, कॉस्मिक इंटेलिजन्स काम करते असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला. त्यानंतर केम्ब्रिज मॅथमॅटिशियन डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांनी कृष्णविवराचा सिद्धांत मांडला. त्यांचे जगप्रसिद्ध पुस्तक ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम. मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या या थोर शास्त्रज्ञाबरोबर पत्रव्यवहार झाला होता. त्याची माझी केम्ब्रिज विद्यापीठात भेटी ठरली होती, पण त्यांचे पत्र इकडे आले आणि मी युरोपमध्ये फिरत होतो. त्यांनी मला या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे हक्क दिले आहेत. मी अनुवादित केलेल्या ग्रंथाच्या 4 आवृत्त्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. अलीकडेच डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचे निधन झाले. दुसरी महत्त्वाची आठवण सांगतो. चंद्रावर चाललेल्या 6वा भाग्यवान मानवाची भेट झाली होती. त्यांचे नाव कॅप्टन एडगर मायकेल. त्यांनी आपल्या रोमांचकारी अनुभव सांगितला. ते म्हणाले, अवकाशात जसे वर वर जाऊ लागले तसे मी अमेरिकेतला आहे, ख्रिश्चन आहे हे भाव निघून गेले. मी पृथ्वीवरचा मानवजातीचा एक प्रतिनिधी आहे अशी भावना उदित झाली. आणि चंद्रावर जेव्हा पाय ठेवला तेव्हा साऱ्या मानवजातीसाठी त्यांनी कल्याणासाठी प्रार्थना त्यांनी केली. कॅप्टन मायकेलनी म्हटले आहे की गॉड स्लीप्स इन प्लॅनेट्स, ब्लूम्स इन फ्लॉवर्स, वॉक्स थ्रू ॲनिमल्स अँड स्पीक्स थ्रू ह्युमन बिईंग. त्यामुळे जुना जो धर्म आणि विज्ञानामधला जो द्वैत होतं ते आता हळूहळू संपलेलं आहे आणि विज्ञानसुद्धा वेगळ्या पद्धतीने विश्वाच्या सुरचनेबद्दल विचार करू लागलेला आहे. त्यांनी ईश्वर मूर्तीमध्येच पाहिजे असं नाही. माझं म्हणणं असं की नरेंद्र दाभोळकरनी भारतीय तत्त्वज्ञान नाकारलेलं नव्हतं. त्यांनी फक्त अथर्ववेदातील यातू विद्या, जादूटोणा, जारण मारण ह्यावर टीका केली, पण त्यांचा गैरसमजातून बळी घेण्यात आला. जसे गोविंद पानसरे, कनबर्गिनी, गौरी लंकेश यांनी सुद्धा जी टीका केलेली आहे, तो ईश्वर नाकारणं म्हणजे धर्मद्रोह नव्हे किंवा देशद्रोह नव्हे, तर भारतीय तत्त्वज्ञानामध्ये नाकारलेला ईश्वरसुद्धा मान्य आहे असेही विचारसरणी आहे. आपल्याला मगाशी मी सांगितले की भारतीय परंपरेमध्ये वेदप्रमाणे नाकारलं जातं किंवा वेद मानले जातात असे 2 लिबरल दृष्टिकोन आहेत. त्यामुळं हिंदूनो माझं आपल्याला आवर्जून सांगणं आहे की प्रथम हिंदू तत्त्वज्ञानाचा अभ्यास करा आणि मग तुम्ही सांगा भारतीय तत्त्वज्ञानामध्ये, हिंदू धर्मामध्ये सुद्धा एकेश्वरवाद आहे. मग एकेश्वरवाद जर इस्लामने मांडला असेल, ख्रिश्चननी मांडला असेल तर तुम्ही तो नाकारण्याचं कारण नाही. त्यांना त्यांचं मानण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळं भारतीय धर्मघटना जी धर्मनिरपेक्षता आहे, सर्व धर्मांना सामावणारी आहे, त्याकडे आपण लक्ष द्यावं. म्हणून या दृष्टिकोनातून मी अकॅडमी ऑफ रिलिजियस युनिटी सुरू केलेली आहे आणि माझा प्रयत्न हाच आहे की धर्माबद्दलचं मिसअंडरस्टँडिंग निघून जावं आणि प्रत्येकाने आपल्या धर्माचं पॉझिटिव्ह महत्त्व जर सांगितलं किंवा पटवून दिलं तर त्यामध्ये मतभेद यायचं काही कारण नाही. त्यामुळं धर्मांधता नको हे माझ्या सर्व धर्मबांधवांना आव्हान आहे.